पण आवर्जून म्हणजे ह्यासाठी ह्यालाच लागून एक प्रश्न असा की सोशल मीडियावरती जर सगळी युथ लोक जे काम करतायत त्यांना एक इन्फ्लुएन्सर म्हणून आपण त्यांना संबोधलं जातं आणि त्यांना ऍक्टर वगैरे असं सहसा कोणी म्हणत नाही. पण आता मला वाटतं की या फिल्म नंतर तुला ऍक्टर म्हणून सुद्धा म्हणतील. पण सोशल मीडियावर सुद्धा ते इन्फ्लुएन्सर असले तरी ते ऍक्टिंगच करतात. मग हा फरक जो होतो, हा जो दुजाभाव होतो, ह्याच्यावर तुझं काय मत? सो आता एक वेगळी थिंकिंग पण अशी चालू आहे जी ऍक्च्युली आहे खरं मार्केटमध्ये, जिथे लोक बोलतात की इन्फ्लुएन्सर्सला ऍक्टिंग करायला ऑपॉर्च्युनिटी भेटते पिक्चर मध्ये कारण त्यांच्याकडे नंबर असतात. जे खरंय, जे बाबतीत मी काय खोटं नाही बोलणार, मी सईकडे जाऊन बघितलंय त्या गोष्टी. माझं एकच मत होतं इकडे काम करण्यासाठी की मी माझे 100% या मूवीमध्ये दिले पाहिजे. माझं अजून एक मत या बाबतीत हे की अभिनेता मी स्वतःला बोलण्यापेक्षा लोकांनी ठरवलेलं बेटर आहे. म्हणजे मी स्वतःला बोलणार की मी चांगला अभिनेता, मी वाईट, व्हॉट एव्हर इट इज, लोकांनी ठरवलेलं. बिकॉज शेवटी अवॉर्ड्स पेक्षा लोकांचं प्रेम, लोकांचं व्हॅलिडेशन हे सर्वात महत्वाचं असतं. रील्सवर जी ऍक्टिंग करायची होती ऑफकोर्स वेगळी असते, इकडची ऍक्टिंग वेगळी असते. म्हणून मी इथे आल्यानंतर असा काही रुबाब नाही झाडला वरूनला की अशीच मी करतो आणि मला असंच जमतं आणि काही नाही. मी इथे एकदमच जसं मी पहिली रील टाकली तसं मी इथे आलोय की भाई काय करायचं मला सांग, मला नाही माहिती, तू जे सांगशील ते. वरून एवढा छान डिरेक्टर होता तर तुला जसं करायचं तसं कर, हा ब्रीफ आहे, हा कॅरेक्टर आहे, आता तू तुझ्याप्रमाणे कर, मला जिथे वाटेल मी तुला सांगेन. आणि मी तसं करत गेलो, त्याला आवडत गेलं, त्याला बघून मला आवडायला लागलं की छान चालू आहे. बट मी जसं बोललो की मी कधी कधी ऋषिकेश जोशींना बघायचो, मी या दोघांना वैदेही निपुणला बघायचो, त्यांच्याकडून काहीतरी शिकायचो. बोलायचं अच्छा असं करायचं असतं, असं. म्हणजे मी एकदम असं लहान पोरगा शाळेत पहिल्यांदा गेल्यानंतर कसं असतं तसंच मी एक्सपिरियन्स करत होतो गोष्टी. ते जे करायचं थोडंसं त्यांचं चोरून मी इकडे आपलं माझ्या ऍक्टिंग मध्ये टाकायचो. सो रीलचं जे बनतायत ऍक्टर्स बनतायत, काही लोकांना इन्फ्लुएन्सर जे आहेत त्यांना नाही बनायचं, पण त्यांना ऑपॉर्च्युनिटी भेटते समोरून तर ते नाही थांबू शकत. म्हणजे त्यांचं पण काही चुकीचं नाहीये. कधी कधी प्रोड्युसरला पण ती वेळ येते की बाबा मला पैसे काढायचे तर मला या गोष्टी कराव्या लागणार आहेत. पण हा कधी कधी असं होतं की त्यांच्यामुळे एक चांगल्या ऍक्टरला चान्स नाही भेटत. या बाबतीत मला खरंच वाईट वाटतं की असं नाही झालं पाहिजे. की आता हा जो कॅरेक्टर आहे ह्याला जर मी 100% नाही दिलं तर मला सर्वात जास्त दुःख होईल की मी कोणाची तरी जागा खाल्ली. असं आहे की मला ही जर ऑपॉर्च्युनिटी भेटली ह्याचं मला सोनं करायचंच आहे. मग मी त्याच्यात नाही बोलू शकत की अरे मला नाही जमत आहे आणि मला एक्स्ट्रा एफर्ट्स टाकायचे, मला एक्स्ट्रा मेहनत करायची आणि मग मला जर सोनं करायचं की लोक बोलतील नाही भाई मला आवडलं. सो मी माझा प्रयत्न या फिल्ममध्ये तसा केलाय आणि आय होप की माझ्या लोकांना पण आवडेल. रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.